गीता ज्ञानाचे 55 अनमोल विचार. 1. फक्त जगासमोर जिंकणाराच माणूस विजेता नसतो, तर कोणत्या नात्यांसमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला समजते तो सुद्धा विजेताच असतो. 2. ज्यांना स्वतःचं मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखे आहे. 3. जे लोक बुद्धीने विचार करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतं. 4. कोणी काहीही बोललं तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असलं तरीही समुद्र अटवू शकत नाही. 5. कोणतीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बनू शकते जर तो विश्वासाने त्या गोष्टींसाठी प्रयत्न करत राहील. 6. जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणं सोडून देतं त्यावेळी देव तुमचं बोट पकडण्यासाठी कोणाला पाठवतो, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. 7. वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्व नसते. 8. जिथे तुम्हाला कोणीही इज्जत देत नाही अशा ठिकाणी थांबणे चुकीचे आहे, मग ते कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन असो. 9. सत्य कधीच दावा करत नाही की ते सत्य आहे, पण खोटं नेहमीच दावा करतं की ते सत्य आहे. 10. आपल्या स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या ध्येयाच्या रस्त्यांवर आपल्याला चालावं लागतं. 11. ज्या गोष्टी करणं आपल्याला शक्यच नाही अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणाचे आहे. 12. माणसाला त्याच्या कर्मांच्या फळामुळे मिळणारा विजय किंवा पराजय, लाभ किंवा हानी, प्रसन्नता किंवा दुःख या गोष्टींचा विचार करून काळजी नाही केली पाहिजे. 13. वेळ कधीही एकसारखी राहत नाही, अशा लोकांना सुद्धा रडावं लागतं जे कारण नसताना दुसऱ्यांना रडवतात. 14. ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळ त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याप्रमाणेच भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यांवर घेऊन जाते. 15. ना तर हे शरीर तुमचं आहे ना तुम्ही या शरीराचे मालक आहे. हे शरीर पंचतत्वांपासून बनलेलं आहे. आग, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस हे शरीर त्याच पंचतत्वांमध्ये विलीन होणार आहे. 16. आत्मा शरीराला तसेच सोडून देते जसे माणूस जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो. 17. स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा, कारण देवच मोठा आधार असतो. जो कोणी या आधाराला ओळखतो तो चिंता, भीती आणि दुःखांपासून मुक्त होतो. 18. जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत चमकते त्याप्रमाणे सत्याची चमक कधीही फिकी पडत नाही. म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. 19. स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका. स्वतःच्या मनाला समजवा, तुमच्या मनाचं परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचा अंत आहे. 20. आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहे आणि किती चुकीचे आहे हे फक्त 2 लोकांना माहीत आहे. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी तुमची अंतरात्मा. 21. माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो देव त्या रूपामध्येच त्याला दर्शन देतो. 22. रागामुळे भ्रम तयार होतात, भ्रमामुळे बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधःपतन होते. 23. स्वतःला कमजोर कधीही समजू नका. जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा. लढा पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने, कर्म करा, बाकी सगळं देवावर सोडा. 24. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. एका क्षणात तुम्ही करोडोचे मालक होता तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नसतं. 25. अहंकार आणि संस्कारांमध्ये फरक आहे. अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो तर संस्कार स्वतः कमीपणा घेऊन खुश होतो. 26. सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये असते. काहींना चिखलात उमळलेले कमळ सुद्धा आवडते तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात. 27. सेवा सगळ्यांची करा पण अशा कोणाकडूनही ठेवू नका, कारण सेवेचे योग्य मूल्य परमेश्वर देतात. 28. असं होऊ शकतं की प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील.
29. कोणाचाही उदय अचानक होत नाही. सूर्य सुद्धा हळूहळू वर येतो. सहनशीलता आणि तपस्या ज्याच्यामध्ये आहे तोच यशाची शिखर गाठू शकतो. 30. रडणं बंद करा आणि स्वतःच्या अडचणींशी स्वतः लढायला शिका, कारण साथ देणारे स्मशानाच्या पुढे जात नाही. 31. जेव्हा सत्य आणि असत्यामध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभा असतो आणि असत्याच्या मागे लोकांची फौज उभी असते. 32. नेहमी धीर धरा. कधी कधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून जावे लागते. 33. कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर देव नशिबापेक्षा जास्त देतो. 34. जी गोष्ट तुमची आहे ती काहीही झाले तरीही तुम्हाला मिळणारच, मग ती तुमच्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळे जग एकत्र आले तरी काहीही फरक पडत नाही. 35. जेव्हा विनाशाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात बोलण्यावरचे नियंत्रण घालवून होते. 36. एकटं राहणं तुम्हाला हेही शिकवतं की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय काहीही नाही. 37. कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन त्याच्याबद्दल चुकीचे मत बनवणे मूर्खपणाचे आहे. 38. राग आल्यानंतर ओरडण्यासाठी ताकद लागत नाही, पण राग आल्यानंतर शांत बसण्यासाठी खूप ताकद लागते. 39. आयुष्यामध्ये सगळं संपलं आहे असं कधीही होत नाही. नेहमीच एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते. 40. जेव्हा कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परके लोक आपले वाटू लागतील त्यावेळी समजून घ्या की विनाशाची सुरुवात झाली आहे. 41. वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या त्या नेहमीच विनाशाचं कारण बनतात, कारण जहाजामध्ये छोटं होल असो किंवा मोठं ते जहाजाला बुडवतच. 42. जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात, पण तो कधीच कोणाबरोबर कपट करत नाही. 43. परिवार आणि समाज दोन्ही बर्बाद होतात जेव्हा समजूतदार व्यक्ती मौन आणि असमंजस व्यक्ती बोलू लागतात. 44. आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर त्या गोष्टींवर लक्ष द्या ज्या तुमच्या जवळ आहेत, त्याच्यावर नाही ज्या दुसऱ्यांजवळ आहेत. 45. जेव्हा आशा संपायला लागतील, कोणताही रस्ता दिसणार नाही, त्यावेळी एकदा भगवद्गीतेला शरण जा. 46. जे चांगलं असेल ते ग्रहण करा, जे वाईट असेल त्याचा त्याग करा, मग ते विचार असो, कर्म असो किंवा माणूस असो. 47. अडचणींमध्ये धैर्य, श्रीमंतीमध्ये दया आणि संकटांमध्ये सहनशीलता हे श्रेष्ठ व्यक्तींचे लक्षण आहे. 48. तुम्ही मागेही जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही, पण तुम्ही जिथे आहे तिथून सुरू करू शकता आणि शेवट नक्कीच बदलवू शकता. 49. त्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपून जातील, ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपलं सगळं काम ईश्वराच्या मर्जीने चालतं. 50. होऊन गेले त्याचे दुःख का करायचे, जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा. 51. तुमच्या व्यर्थ चिंता आणि मनातील भीती हा असा रोग आहे ज्यामुळे तुमच्या मनातील शक्ती नष्ट होते. 52. जीवनामध्ये यश तेच मिळवतात ज्यांना अडचणींचा सामना करता येतो आणि रुसलेल्यांना मनवता येते. 53. आयुष्य कुंडीत लावलेल्या रोपांसारखं बनवू नका, जे थोडंसं ऊन लागलं तरी सुकून जातं, तर आयुष्याला जंगलातील झाडांसारखं बनवा, जे प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याच्याच मस्तीत उभं राहतं. 54. आयुष्यामध्ये जर भरोसा स्वतःवर असेल तर तो तुमची ताकद बनतो आणि तोच भरोसा दुसऱ्यांवर असेल तर ती तुमची कमजोरी बनते. 55. आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगता आलं पाहिजे, दुसऱ्यांच्या सामन्यांवरून तर सर्कसमध्ये सिंह सुद्धा नाचतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.